नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली गळकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी 4 जणांना अटक केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिपादन. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपट कोर्टला सुवर्णकमळ. कंगना राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात. आणि आता सविस्तर वृत्त. पनवेलमधल्या सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत केली. हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार राहुल पाटील यानं 3 साथीदारांसह चर्चवर हल्ला केल्याची कबुली दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या खोट्या कंपन्यांचा वेळीच माग काढण्याबाबतचं प्रशिक्षण पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. यासंदर्भात लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांनी सदनात मांडली होती. याबद्दलच्या सरकारच्या भूमिकेचं राजेश टोपे यांनी दूरदर्शनशी बोलताना कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, त्यामध्ये आम्ही प्रकर्षणी 3 प्रश्न विचारले. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, या जे सिंगापूरला गेले तर इंटरपोलच्या सहाय्याने किंवा रिपॅट्रिएशनच्या जो काही आपला नियम असतो की ज्याच्यात जी ट्रीटी झालेली असते त्या राज्यात त्या देशाच्या आणि आपली त्या ट्रीटीचा आधार घेऊन असे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना पकडून आणलं पाहिजे. नंबर 1 तर त्यासाठी अतिशय तातडीनं कारवाई करावी. दुसरा महत्त्वाचा विषय होता की ज्या ॲसेट्स त्यांनी निर्माण केलेले आहेत ह्याच्यातून त्या सगळ्या ताबडतोबीनं लिक्विडेट कराव्यात, म्हणजे विकाव्यात आणि लोकांचे पैसे ताबडतोबीनं द्यावेत. आणि नंबर 3, अशा पद्धतीचे जे पोन्झी ज्याला म्हणू आपण की म्हणजे जे आकर्षक जाहिराती देऊन आर्थिक गुन्हे करतात, अशा पद्धतीच्या जाहिरातीवर लोकांची फसवणूक होऊ नये या संदर्भाने शासनाने काही प्रतिबंधात्मक निर्णय घ्यावेत, अशा संदर्भातल्या पॉझिटिव्ह उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले. समाजातल्या निराधार व्यक्तींना विविध योजनांमार्फत देण्यात येणारं अनुदान वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिली आहे. सागरी किनारा नियंत्रण कायद्याअंतर्गत येणारी मच्छीमार आणि आदिवासींची घरं नियमित करण्याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलं. याबद्दल सुभाष पाटील यांनी माहिती दिली. माननीय मंत्रीकडे मागणी केली, मंत्री महोदयांकडे, की स्थानिक लोकांना CRZ अंतर्गत कायद्यान्वये जी कारवाई होते त्याच्यापासून त्यांची मुक्तता करा. आणि मला सांगावं आनंद वाटतो की रामदासजी कदम यांनी निर्णय घेतला की स्थानिक लोकांना CRZ अंतर्गत कुठलीही कारवाई करणार नाही. नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीकडे लक्ष देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे. दरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. नव्यानं येणाऱ्या नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं निकष बदलावेत असं मत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत मांडलं. राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं स्पष्ट करत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याचा विचार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. IT अर्थात माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A हे घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं आज ते कलम रद्द केलं. इंटरनेटवर अपमानजनक मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या ह्या कलमामुळे घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होते असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. असा मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांचा कारावास ठोठावण्याची तरतूद या कलमात होती. मात्र मुळात एखाद्या व्यक्तीला अपमानकारक वाटणारा मजकूर इतरांना तसा वाटेलच असं नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या कलमाच्या संदिग्धतेवरही बोट ठेवलं आहे. या कलमाचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही यापूर्वी सरकारनं दिली होती. मात्र सरकार कोणतंही असलं तरी कलम 66Aचा अर्थ बदलत नाही असं सांगत न्यायालयानं सरकारचा दावा खोडून काढला. आजच्या निर्णयामुळे आता सोशल मीडिया वापरणाऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
राज्यातला ऊर्जा आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राशी उत्तम ताळमेळ साधत सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होते. मरीन ड्राईव्हचे पथदिवे एलईडीचे बनवल्यापासून राज्य सरकारची दरवर्षी 36 लाख रुपये इतकी बचत होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून कोळशाचा पुरवठा 10% वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. पर्यावरणाचा समतोल साधतच विकास साधला जाईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पर्यावरण खात्याच्या परवानगीअभावी प्रलंबित असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या 200 प्रकल्पांचा मार्ग सरकारनं मोकळा केल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली. चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार देण्यात येणार आहे, तर रवी जाधव यांचा मित्रा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्या प्रेक्षकांनाही भावलेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशीला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जाहीर झाला. मराठीतील किल्ला या चित्रपटाला विशेष पुरस्कार घोषित झाला आहे, तर हिंदीतील क्वीनला सर्वोत्कृष्ट चित्रपट तसंच यातील नायिका कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेरी कॉम या चित्रपटाला सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. हैदरचे संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट संवादाचा पुरस्कारही हैदरला जाहीर झाला आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे नारायण राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात शिवसेनेतर्फे तृप्ती सावंत यांनी काल आपला अर्ज दाखल केला. एमआयएमतर्फे खान रहेबार उर्फ राजा यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुमन रावसाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर स्वप्नील पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. 11 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जागतिक क्षयरोग दिनाचं औचित्य साधून बुलडाण्यात आज जनजागृती रॅली काढण्यात आली. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्षयरोग उच्चाटनासाठी लोकांना शपथ देण्यात आली. हिंगोलीमध्ये आज क्षयरोगा दिनानिमित्त क्षयरोगाबाबत माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच जनजागृती रॅलीही काढण्यात आली. धुळ्यातही जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचून सर्वांनी मिळून उपचार आणि काळजी घेणं हेच क्षयरोग बरा करण्याचं सूत्र असून क्षयरोगाचं उच्चाटन करणं हाच उद्देश सर्वांसमोर असला पाहिजे असं आवाहन धुळे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. MS गुप्ता यांनी या रॅलीत केलं. जालना येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय इथून क्षयरोग जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात आज CPR आणि जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं आणि विविध संस्था संघटनांच्या सहकार्यानं काढलेल्या प्रबोधनात्मक रॅलीत सुमारे 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जर्मन विंग्ज एअरलाइन्स कंपनीचं A320 हे विमान दक्षिण फ्रान्समध्ये आज कोसळलं. या विमानात एकूण 142 प्रवासी, 2 वैमानिक आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश असून या अपघातात कुणीही बचावण्याची शक्यता खूपच कमी आहे. या विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. बातमी क्रिकेटची. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवून अंतिम फेरीतला आपला प्रवेश निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 43 षटकात 298 धावांचं आव्हान उभं केलं होतं. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात पावसानं सुमारे तासाभराचा व्यत्यय आणल्यामुळे षटकांची संख्या 43 इतकी मर्यादित करण्यात आली. कमी षटकांमध्ये मोठं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजीचा पवित्रा घेत धावफलक हलता ठेवला. अत्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या 4 चेंडूमध्ये मारलेल्या 2 षटकाराने सामन्यावर विजयाची मोहर उमटवली.
आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहील. राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं 41 अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 22, नागपूर 40 आणि 20, पुणे 38 आणि 19, औरंगाबाद 38-24, नाशिक 38-19, कोल्हापूर 37-23, रत्नागिरी 33-23, सोलापूर 41-24 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी 4 जणांना अटक केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिपादन. अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाधित. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपट कोर्टला सुवर्णकमळ. कंगना राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक क्षयरोग दिवस. आजच्या वैद्यकीयदृष्ट्या प्रगत जगातही इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. क्षयरोगावरील उपचार पद्धती, संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आणि जनजागृती याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या क्षयरोग रुग्णालय समूहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात आमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.